हॅलो, गुड मॉर्निंग मित्रांनो. तर मित्रांनो, आज आपण सकाळी सकाळी निघालेलो आहे आपण मुंबईला. कारण की आता गावाकडचं आपलं सर्व जे काही काम आहे ते आपण पूर्ण करून आता मुंबईच्या दिशेने निघालेलो आहे. तर मित्रांनो, आणि ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण गावाच्या अशा भरपूर अशा गोष्टी आपण आपल्या मेमरीमध्ये आपण नाही का पूर्ण साठवून ठेवलेल्या आहेत. ते समुद्र जंगल वगैरे बघा नाही आहे, म्हणजे गावातून खूप लांब आहे पण एवढं भारी आमच्या इकडे येणं जाणं वगैरे असायचंच की चला म्हणजे नाही का. आणि या ठिकाणी आमच्या मामाचं पण देखील गाव आहे. आणि मित्रांनो, बघा आता एका ठिकाणी एस टी अशी ना थांबलेली आहे की प्रवाशांना घेण्यासाठी. प्रवाशांना दाखवू शकत नाही आहे तुम्हाला, म्हणजे आता लगेच नाही आहे. मित्रांनो, तुम्हाला अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगायची म्हटलं की ना आपल्याकडे ना तिकोना किल्ला वगैरे असतो तो, परत पवना डॅम. जे लोक नाही का मुंबईतले लोक, आपण एकदम जास्त फिरण्यासाठी वगैरे जास्त आपला धावत्या साईडचा असतो की चला पवना डॅमला जाते किंवा पवना लेकला असतो. तर ह्या साईडला जे ते समोर दिसतंय ना ते तिकडं पूर्ण पवना डॅम आहे. आणि समोरचं बघा धुरकड जसं दिसतंय ते, तो आपलं एक तुंगीचा किल्ला म्हणून जो फेमस आहे आणि खूप फेमस आहे. आणि इकडं भरपूर म्हणजे असं भरपूर असं फिरण्याच्या ठिकाण जे आहेत. आणि हे जे तुम्हाला सर्व दिसतंय ना आता की बघा, आता हे तर डेव्हलपच होते सर्व. आणि ह्याच्या साईडला म्हणजे बघा इकडून सर्व डेव्हलपच झालेले आहे. हे समोर तुंगीचा किल्ला वगैरे आहे. आणि बघा हे पूर्ण म्हणजे ज्या दिवशी आपण निघालो त्या दिवशी पूर्ण हे डेलीचे एवढंच गर्दी असते या ठिकाणी. खूप खूप म्हणजे खूप लोक मुंबई पुणे या ठिकाणावर तिथे येतात. आणि खूपच म्हणजे इंटरेस्टिंग म्हणजे याच्यामध्ये असं आहे की जर आपण समजा एकच डेस्टिनेशन जर बघितलं ना, म्हणजे आपण लोकेशन, चला बा आपण आता पवना लेकला आपण फिरायला जाऊ. तर पवना लेकला फिरायला जाता तुम्ही जवळ तुम्ही पवना लेक तर करताच, त्याच्यानंतर तुंगीचा कुल्ला आणि त्याच्यानंतर एक तिकोना पेठ, म्हणजे असे 2 ते 3 व्हिजिट आपण एका प्लॅननी केलं तर पूर्ण आपल्या जवळच्या जवळ. आणि हे सर्व जवळच्या जवळ आहे. हे पूर्ण पवना डॅमचा जो आहे ना हा पूर्ण बांध आहे, म्हणजे इथून सुरू झालेला आहे तो. आणि हे बघा अशी नागमोडी वाट आहे इथं. आणि खूप रस्ता एकदम सुंदर आहे. म्हणजे पहिला असं नव्हता, पण मी माझ्या पहिल्या विजिटमध्ये जर असं नव्हता, पण आता जेव्हा झालं आहे ना तेव्हा खूप म्हणजे खूप भारी आहे रस्ता. आणि आता आपण आता ह्या एस टीमध्ये बसलेलो आहे. त्याच्यानंतर आपण हायवेला जेव्हा गेलो तर हायवेला पण आपण एक दुसरी गाडी चेंज करणार आहे. म्हणजे कमसे कम आपल्याला मुंबईला जाताना तर 3 ते 4 गाड्या आपण चेंज करणार आहे. असं का चेंज करणार आहे तर मी माझी बाईक आणलेली नाही आहे. आणि दुसरं एक म्हणजे डायरेक्टली मुंबई टू पुणे, म्हणजे आपण जिथं राहतो त्या ठिकाणी डायरेक्टली मुंबई टू पुणे असं कोणतंही अशी गाडी नाही आहे तिकडं की डायरेक्ट आपण त्या गाडीने जाऊ शकतो. तर मित्रांनो, हे बघा आपण मेन हायवेला जर आलेलो आहे, म्हणजे आपण आपल्या घरापासून डायरेक्टली आपण लोणावळ्यामध्ये जातो. लोणावळ्यामध्ये आपण तिथून डायरेक्ट लोणावळ्यापासून एकदम जवळच्या जवळ, म्हणजे तर लोणावळ्यामध्ये आम्हाला भरपूर टाईम जे आहे तर आपल्या बॅटरी पण आपली लो झाली होती. तर आपण बॅटरी एका म्हणजे नाही का एकाच ठिकाणी आपण बॅटरी चार्ज पण केलेली आहे. तर आपण आता सध्या तर आत्ता आपण आहे आता खंडाळा घाटामध्ये. आणि खंडाळा घाटाचं दृश्य असं आहे की म्हणजे दिवसा रात्र किंवा रात्र दिवस म्हणजे पूर्ण ते एकच दिसून येतं. आपण आपलं एक बोगदा आहे जो आपण आता बोगद्यामधून आपण जात आहे. आणि खूप भारी वाटतं, म्हणजे रिअलमध्ये जर बघायचं झालं तर म्हणजे खूपच भारी वाटतं खंडाळा घाटामधून. मित्रांनो, आम्ही व्यवस्थितरित्या बघा तुम्हाला दाखवतो की म्हणजे आईचा चेहरा तर असा आहे की म्हणजे तिला मला कधी सोडायचं नाही आहे. आणि सर्वात महत्त्व म्हणजे काय माहिती आहे का मित्रांनो, मी एवढे वर्ष आता मुंबईमध्ये आहे, पण जेवढ्या वेळेस पण मी गावाला जाईल त्यावेळेस मला आई स्वतःहून सोडायला येणार म्हणजे येणार. मी बाईक जरी नेली ना तरी बाईकवरती येणार. आणि दुसरं किस्सा असं आहे हसण्यासारखा, म्हणजे की मी जेव्हा आईला सोडायला परत जाईल त्यावेळेस मी किंवा माझी मोठी बहीण आम्ही दोघं तिला घेऊन लोणावळ्यामध्ये जाणार आणि तिथून मग पप्पा त्यांना घेऊन जाणार. तर मित्रांनो, आपण आता बघा रिक्षामध्ये बसवलं, म्हणजे आपण बसमध्ये उतरून आता मुंबईमध्ये आता आलेलो आहे. रिक्षामध्ये आता बसलेलो आहे. 2च मिनटामध्ये तुम्हाला दाखवतो मी आता की बघा आता मित्रांनो, हे आता आपला भाचा आहे माझा. आणि आपण राहिला आता घरी पोचलो मित्रांनो. तर मित्रांनो, हे माझी भाची आहे. मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला एकदा मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आपल्या चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा.